पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा परिषदेत बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय कामांची माहिती घेऊन सूचना दिल्या। बांधकाम विभागातील कामांची माहिती घेतल्यानंतर या विभागाकडून केली जाणारी सर्व कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। आजरा आणि भुदरगड पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच स्वच्छतागृहातील दुर्गंधीचा वास येतो, त्यामुळे अशा इमारती बांधणाऱ्या ठेकेदारांचा चौकात बोलावून सत्कार करायला हवा, अशा संतप्त भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। यापुढे प्रशासकीय इमारतींचं बांधकाम करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं अलर्ट राहावं, साथीचे आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी। जिल्हा परिषदेतील औषध भांडारातील औषध निर्माण अधिकारी आणि एकूणच भांडारातील कामकाजाबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे औषध भांडारातील कामकाजाबाबत सुधारणा करून तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितलं। समाज कल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जातात। या योजनांची अंमलबजावणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि परवानगी घ्यावी। समाज कल्याण विभागानं परस्पर कोणतीही कामं करू नयेत, अशा सूचना आंबेडकर यांनी केल्या। चांगलं काम कराल तर जरूर सत्कार करू, मात्र चुकीचं काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी सर्वांची कान उघडणी केली। अधिकाधिक योजना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्यामुळे सर्व विभागांनी लोकाभिमुख कामं करण्याबरोबरच विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। माध्यमातून पालकमंत्री म्हणजे फक्त केवळ राजकारण करणारा पालकमंत्री नव्हे, तर लोकांच्या विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री असणं अपेक्षित आहे। आणि त्या सगळ्याचं 50% काम किंबहुना 50%पेक्षा जास्त काम हे जिल्हा परिषदमध्ये आहे। आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आज 50,000 जी काही घरकुलं बांधायची आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 जानेवारीला त्याचं लोकार्पण करायचं आहे, त्याचा आढावा मी घेतला। विशेषतः पाणी पुरवठा आणि स्वच्छताचे जे काही काम चाललेलं आहे, त्या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या आजारांपासून मुक्तता करायची असेल तर ग्रामपंचायतीची सगळी यंत्रणा क्लोरिनेशन करण्यापासून तर त्याच्यामध्ये जे काही पाणी दूषित असेल तर त्याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे, त्यासाठी आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभाग या सगळ्यांनी सामुदायिकरित्या काम करण्याबद्दलच्या सूचना दिल्या। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते।